तू नको येऊ पुढे. अरे वा कुठे येतोय तू. म्हणजे माझं असं, अरे यार लोक सेल्फी नाही मागत ते आमच्याकडे. एवढं नाहीत का फेमस. दक्षा बोलते नाही तू गाडीतून उतर. त्यांनी हाय केलं तेव्हा त्यांच्या समोर कोण पण नव्हतं. म्हणजे त्यांनी बोलवलं असतं तर मला तिथे जागा मिळाली असती मस्त. नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता की आम्ही कुठेतरी निघालोय गाडीतून. कालच घेतली नवीन आहे आणि नाही बाय द वे आम्ही चाललोय बाबूचा पहिला शूट करण्यासाठी. पहिल्या बड्डेची तयारी चालू आहे आमची. त्या माकडाला काय अजून कळत नाहीये आणि चाललोय आम्ही त्याला घेऊन. मोठं झाल्यावर तो पण बघेल. तर आम्ही ऍक्च्युली चाललोय कुठेतरी ते लवकरच सांगू. ऍक्च्युली पहिले चाललोय आम्ही आमच्या मामाकडे, म्हणजे माझ्या मामाकडे, आणि तिथून आम्ही उद्या जाणार आहोत बाबूचं फोटोशूटला. पहिला मतलब बघूया, ट्राय करूया. माहिती नाही की काढून फोटो की नाही, बघूया आता कसं. आम्ही काय बोललो मात्र तोंड वर करून त्यांना की आम्ही येऊ म्हणून. आम्हाला पण माहित नाही तो काय कसा रिॲक्ट करणार आहे. काल दागिने घालून आम्ही ट्राय केलेलं आहे पण पोरगा काय उभा राहायला तयार नाही. सो बघू आता कसं काय ते. माहिती कशी गाडी नवीन आमची वाटली ती सांग. नाही आम्ही रॅपिडो केली आहे कारण ह्या छोट्या बाळाला न्यायचंय आणि आपल्या सध्याच्या गर्दीमध्ये नाही बाबा जमत. शक्य नाहीये ते. गाडी थोडी हलते. सो चला. आम्हाला ना एक किस्सा शेअर करायचा आहे. आम्ही आता ना सॉरी जरा हलतंय. आम्ही आता एक छोट्याशा इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलेलं, विरारमध्ये ऑर्गनाईज केलेलं एक छोट्याशा याने. तर आम्ही तिथे पार्टिसिपेट केलेला. आणि माझं असं आहे ना की मला आवडतं लोकांशी बोलायला वगैरे, किंवा कोणतरी असं फेमस माणूस वगैरे दिसला की मी स्वतःहून जाऊन बोलतो. मला आवड आहे. कारण मी जात नाही शक्यतो. हिला नाही तेवढं. मी जात नाही म्हणजे कसं समोरून पण तसं अप्रोच असेल तरच जाते मी. पण हा जातो बिनधास्त. आमचं कसं म्हणजे आम्ही जिथे त्या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट केलेलं ना, तर त्या पार्टिसिपेट मध्ये अजून होते असे छोटे मोठे असे क्रिएटर लोक होते तिथे. तर मला तिथे कसं भेटला छोटासा क्रिएटर होता. छोटासा म्हणजे त्याने सुरुवात आताच केली आणि माझी अपेक्षा नव्हती की तो आम्हाला ओळखावा वगैरे. पण मी जनरली तो असं भेटला आणि मी एक्साइट होऊन दक्षाला बोललो, दक्ष मी आलो त्याला भेटून. तर मी गेलो त्याला आणि बोललो हाय. तर तो वगैरे हाय वगैरे पण बोलला असा. तुम्ही म्हटलं आम्ही पण यांचं प्रमोशन घेतलंय वगैरे असं. माणूस असं असतं ना. मी सांगते बेसिकली ना अक्षताशी बोलायला गेला आणि त्याच्याकडून ना काहीच रिस्पॉन्सच नव्हता. म्हणजे असं की आपण बेसिक असं एकमेकांना अनोळख्या व्यक्तीला पण आपण बोलतो ना. आमचं असं आहे की आम्हाला कोणी अनोळखी, म्हणजे जे लोक आम्हाला भेटलेत ना ते कोणी बघत असेल तर ते सांगते. आम्ही कोणी पण भेटलं ना, आम्हाला जर असं जर समोरून आलं की अरे आम्ही तुमचे रील्स बघतो वगैरे, आम्ही दिल खुलाच बोलतो त्यांच्याशी. त्यांचं नाव विचारणं वगैरे, किंवा एक चेहऱ्यावर असतं ना एक स्माइल आमच्या असते ती. ते मला तसं अपेक्षित आहे. ऍटलिस्ट ओळखण्याचं सोड, कारण जरुरी नाही की तो आम्हाला ओळखेल, पण तसं नाही. अपेक्षा नाही गेलेला आम्ही. आणि अजून एक तर खूप फेमस क्रिएटर आहे. सेम आमचं म्हणजे पचका झाला. एक होता की काय बोलतात ज्यांनी जस्ट सुरुवात केली आहे, आणि एक होता की जो आमच्यापेक्षाही खूप मोठा आहे क्रिएटर. तर आम्ही त्यांच्याकडे सुद्धा बोलायला गेलो आणि ऍज अ फॅन गेलो. पण असं ट्रीट केलं ना की यार, ट्रीटचं ना असं म्हणजे कदाचित प्रत्येकाचा स्वभाव आहे तो. हा, पण ते असं एवढं विचित्र वाटलं की असं वाटलं की का आपण गेलो. तो एक छोटावाला तर होता ना, तर त्याचं असं होतं असं वाला. हा ठीक आहे, रिजेक्ट केलं. मला असं झालं की यार मग मी का गेलो. आणि एवढं होऊन सुद्धा मी दुसऱ्या क्रिएटर कडे गेलो की काय झालं. पण सेम आला. म्हटलं याच्यानंतर म्हटलं नाही जात. तरी सुद्धा आम्ही निर्लज्ज दुसऱ्या दिवशी एकाच्या स्टॉलवर गेलो. आम्ही तिथे पण पचका झाला. आम्ही ऑर्डर दिली, काय भावच नाही दिला. आमच्या नंतरच्या लोकांना ऑर्डर देत आहे, आम्ही आपलं उभे म्हणलं अरे काय 2 वेळा 3 वेळा सांगितलं त्याला. आम्ही ऑर्डर दिली. फ्रस्ट्रेट होऊन निघून गेलो आम्ही. छोटी फ्रस्ट्रेट झालो, निघून गेलो. जाऊ दे सोड, असू दे. आम्ही आमचा विश्वास चांगला. प्रश्न हा नाहीये, जस्ट असं की कदाचित स्वभाव पण असेल, असं काही नाही.
बट ऍटलीस्ट पण मला असं वाटतंय- कोणतरी बोलायला येतं, ऍटलीस्ट हसता फॅन लोक येतात ना त्यावेळी बोलायला चेहऱ्यावर ये. स्माइल असली पाहिजे की अरे त्यांच्यामुळे आपण आहोत ना. मला तर बघा मी गाडीवर असताना पण समोरून कोणतरी असं वाटलं की मला अरे याला साईडला असं घेतो गाडी. मी तर फुल साईडला वगैरे घेतो. एकदा तर तुला सांगतो मी मनवेल पाडायला होतो आणि तिथे चष्म्याच्या दुकानावाला आहे काय ऑप्टिशियन की काय बोलतात ते, मी असं जात होतो आणि त्याने आवाज दिला जोरात, अरे अक्षय का दक्ष असं काहीतरी बोला. तर मला असं वाटलं की कोणीतरी आवाज दिला. मी जस्ट मागे बघितलं, हा दुकानातून बाहेर येऊन असा हात दाखवत होता. तो तिथून पुढे ना आला पण मी गाडी मागे तिथून घेतली आणि मी त्याला भेटून आलो. म्हणजे माझं असं असतं की यार ठीक आहे ना, आपल्याला कोण ओळखत नव्हतं, आता 4 लोक ओळखतात तर आपण का भाव खावा. माझं असं इव्हन एकदा आम्ही फ्लायओव्हरच्या इथे होतो आणि गाडीतून अशा बायका जात होत्या आणि त्यांनी बघितलं आणि त्यांनी लगेच अरे अरे असं असं बोट वगैरे दाखवलं. तर मला जाणवलं ते आता लगेच जाणवतं लोकांच्या नजरेतून की यांनी आम्हाला बघितलंय असं त्यांना फील झालंय. सो मी लगेच तोंड पकडून हसत बसतो. आपल्याला असं काय नाहीये. त्या दिवशी मला ते एवढं हे असं झालं की ऍक्च्युली ऑकवर्ड वाटलं की ऑकवर्ड सिच्युएशन झाली. ऍटलीस्ट बोला तरी, म्हणजे असं नाही की बोला ओळख म्हणजे म्हणून गप्पा मारला हा ना म्हणजे अरे हा थँक्यू कसं म्हणजे आवडतं. म्हणजे आपण त्याला ऍक्च्युली अक्षय ज्यांनी सुरुवात केलेली ना त्याला अक्षयनी खूप समजतं बोललं की तुझे व्हिडिओ खूप छान आहेत किंवा काय. आणि त्याच्या व्हिडिओवर ऍक्च्युली व्ह्यूज आहेत खूप सारे, त्याचे फॉलोअर्स अजून वाढत नाही. तर आपण कसं एकमेकांना विचारतो ना किंवा काहीतरी एक रिस्पॉन्स असतो किंवा काय किंवा नाही तर चेहऱ्यावर नुसतं smile हसतो, असते. स्माइल असते, नुसतं हसतो तरी आपण. हा असं मला तेच आठवतं. मी म्हटलं मी का गेलो का गेलो. पण नंतर ना येऊन मी ऍक्च्युली मला माहित नव्हतं की त्याचे फॉलोअर्स किती आहेत काय आहेत. पण मी त्याला बघितलेलं की तो व्हिडिओ बनवताना मालवणीच आहे. तर बघितलेलं अक्षय बोलला मी नंतर जाऊन चेक केलं. अरे म्हटलं हा तर सुरुवात आहे आताशी. एवढं असं एवढं? म्हणजे आहे attitude तर. मी सांगतो तुम्हाला, मी त्या इव्हेंटच्या ऑर्गनायझर लोकांशी ज्यांनी कोणी ऑर्गनाईज केलं होतं ना त्यांच्याशी मीटिंग करायला गेलो ना, मी अशी चप्पल घालून आणि मी तशा चपलीवर फिरत असतो जी हिला आवडत नाही अजिबात. मी तसाच गेलेलो घरच्यांच्या चपल्या, मला माहित पण नव्हतं. आणि मी तिथे जाऊन त्यांना बघितलं म्हणजे ते लोक आले समोरून ना फुल एकदम ड्रेसअप भारी भारी कपडे, म्हणजे दोघांचे डिसेंट भारी म्हणजे चांगले कपडे. एक तो फॉर्मल मध्ये मुलगा, ती मुलगी एकदम चांगली ड्रेसअप करून आली. नंतर मी मान खाली घातली आणि म्हटलं यार काय मी कोणती चप्पल घालून कसा घरी येतो तसं गेलं. मला नाही वाटत काय एवढं जावं आपण, थोडी हे करतोय की प्रोफेशन किंवा काय बोलतात ते एकदम असे टॉप क्लास आलाय. साधं आपण साधं राहायचं मस्तपैकी, साधं जीवन जगायचं. म्हणूनच लोक भाव नाही देत, समजलं का. उद्या तू Actually- मर्सिडीज मधून उतरलास ना तरच लोक भाव देतात. म्हणजे माझं असं अरे यार लोक सेल्फी नाही मागत ते आमच्याकडे. एवढं नाहीत का फेमस. दक्षा बोलते नाही तू गाडीतून उतर, तू जेव्हा गाडीतून उतरशील ना तेव्हा लोक तुझ्याकडे सेल्फी घ्यायला येतात. बरोबर आहे की नाही. आताची दुनिया अरे अशीच आहे. पैसा आला तरी मी गाडी नाही घेणार कधी. पण आताची दुनिया तशीच आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला ठीक आहे चल प्रत्येकाचं असतं ते असू दे, पण जग आपल्यालाच वाटतं तसं नसतं ना. पण हा तुम्ही भेटत राहा आम्हाला, आम्ही बोलत राहू. त्या दिवशी पण मी याच्यावर ऍक्च्युली रील बनवत होतो, पण आता मी किस्सा मला कंट्रोल होत नाहीये. त्या दिवशी मी ट्रेन मधून ट्रॅव्हल करत होतो आणि ट्रेनचं माहिती आहे ना असे कंपार्टमेंट ना काय बोलतात ते, हा. तर मी तिथे उभा होतो आणि मध्ये उभा होतो आणि त्या सीट सोडून पुढच्या कंपार्टमेंट मध्ये आम्हाला ओळखणारे कपल बसलेलं, असं त्यांची फॅमिली होती मुलांसहित वगैरे. तर ते तिकडून बोलले असे हाय वगैरे, मग मी पण त्यांना हाय वगैरे बोललो. मला जास्त त्या दादा ताईंबद्दल वाईट का वाटलं सांगतो मला का लागलं ते लोक मीरा रोडला उतरले, मी याला चढलो बोरिवलीला. कदाचित त्यांना माहित असेल ना मी विरारला राहतो, मग त्यांनी बोलवलं पाहिजे का नाही की बाबा दादा ये इकडे आम्ही आता उतरणार आहोत. अरे पूर्ण उभा राहून आलो मी विरार पर्यंत आणि मी बघतो तर हे लोक विरारला आपला मीरा रोडला उतरले आणि त्यांच्या समोरचे जाऊन बसले. हा त्यांनी हाय केलं तेव्हा त्यांच्या समोर कोण पण नव्हतं, म्हणजे त्यांनी बोलवलं असतं तर मला तिथे जागा मिळाली असती मस्त. मी नंतर म्हटलं मग काय फायदा, फॅन फॉलो फॅन असला तर भेटला जा. तर प्लीज म्हणजे ह्याचा अर्थ असा आम्हाला आहे बसायला द्या की जर तुमची सीट अवेलेबल होणार असेल तर आम्हाला तर द्या. प्लीज आम्हाला बोलवा. बोलवा. आणि माझं तर नशीब एवढं घाण आहे ना की मी जिथे चढतो ना कोणीच उठत नाही. सोपारापर्यंत कोण नाही उठत, मी सोपाराला बसतो, ते पण कधीतरी बसायला मिळालं तर. माझ्या मागून जर कोणतरी चढत असेल ना याच्या मागून जाऊया म्हणून, माझ्या मागून चढू नका ट्रेन मध्ये आणि माझ्या मागून उभे राहू नका, कारण तिथे कोणीच उठत नाही, त्यामुळे सीट बस भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. सो असा होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स आणि भेटत राहा, आम्हाला आवडेल. थँक्यू. अजून काय शेअर करायचं का? आमचं गोंडल झोपलंय. ॲक्च्युली आम्हाला काल रात्री जास्तच लेट झाला.
काय आम्हाला शूटच करायला भेटला नाही हे बघ माकड अजिबात करायला भेटला नाही. आम्ही आता आलोय दक्षाच्या मामाला. मग इथून आम्ही 10-11 वाजता वगैरे निघणार. सो त्याचं आता खाणं पिणं झालंय माकडाचं, फ्रेश झालं एकदम आहे, खाऊन पिऊन नाचायचं ठेवलं आहे. बघू आता तयारी करतो आणि निघतो आम्ही इकडे फोटोशूटसाठी. हे आमचं मॉडेल आहे आजचं मॉडेल आहे शूटचं. ससा हॅलो काय बोलायचं, हॅलो दैविक हॅलो बोल, दैविक हॅलो बोल, हॅलो आज डान्स करायचा बोला ना. आम्ही बाईकने जाऊ, बाईकने जाऊ, आम्ही जाऊ आम्ही जाऊ आम्ही गावी जाऊ बाईकने जाऊ आम्ही. बाईकने जाऊ आम्ही गावी. बाईकने जाऊ आम्ही पण गावी जाणार नाही 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 आम्ही जाणार गावी. नाही आम्ही गावी जाणार. चला गुड मॉर्निंग. कालच्या गाडीचा कंटाळा आला म्हणून आज दुसरी गाडी आम्ही घेतली. आज पुन्हा ड्रायव्हर गेलाय गेट बंद करायला आमचा. आला दैविक इकडे दाखव. दैविक दैविक हे दैविक तू ते हातात घालायचंय बाबू, खेळायचं नाहीये. त्याला तोंडात घालायचंय. 5 मिनिट त्याला काहीतरी वेगळं वाटतंय ते. हल्ले कोण आहे? कृष्ण आहे, कृष्ण आहे. तू नको येऊ पुढे. अरे वा कुठे येतोय तो. चला फायनली आमचं शूटिंग झालेलं आहे सोबत. आणि खूप सारे आम्ही थकलेलो आहे. सकाळची पण गाडी आवडली नाही म्हणून आता आम्ही दुसरी गाडी बदलली. आम्ही जास्तच जरा श्रीमंत आम्ही घडी बदलतोय. सो आमचा रिटर्न व्हायला प्रवास चालू झाला. आणि मेन म्हणजे याने खूप जास्त सपोर्ट केला आम्हाला. खूप जास्त सपोर्ट केला. आणि सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे स्टुडिओवाल्यांचा. तिघं पण ऍक्च्युअली तिघ जण होते. आम्ही सांगू त्यांचं नाव बिव सगळं. पण खूप छान त्यांनी पेशंटली आमचे सगळे फोटोज काढले. याला काय बोलतात ते हँडल केलंय. मग कसं बघतोय आता हे असं शांत वाटतंय पण हे असं शांत नाही. ते ठीक आहे यार, तेवढा तर तो कंटाळा. 3 थीम चांगल्या केल्या त्याने, एकदम मस्त करून दिल्या. फक्त आमचे पोर्ट्रेट जरा नाही काढायला दिले पण ठीक आहे जेवढे दिले फॅमिली फोटो मध्ये लहान मूल असल्याचं दाखवून दिलं. बाकी एकदम मस्त झालं. तिथलं जेवण पण छान होतं.